कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे दोनवडे बालिंगा दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 22 ते 25 फुटानं भराव वाढलाय। यामुळे दोन्ही बाजूला सुमारे 100 एकर शेतीसह वाहतूक आणि शेती कामांचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून गेली अनेक दिवस शेतात जाण्यासाठी रस्ता करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं ऊस वाहतुकीसह अन्य कामांमध्ये अडचणी येत आहेत। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्ते कामासाठी आलेले संबंधित ठेकेदार मदन पाटील, अभियंता नितीन पाटील आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। यावेळी त्यांनी मुख्य रस्त्याला जोडणारे शेतरस्ते न केल्यास रस्ता रुंदीकरणाचं काम बंद पाडून उपोषण करू असा इशारा दिला। आम्हाला रस्त्याची अडचण खूप आहे। इथला आमचा ऊस वर वाढायसाठी आम्हाला रस्त्याची गरज होती, म्हणून आम्ही आज सगळे मिळून साहेबांना आंदोलन म्हणजे शेतकरी वर्ग सगळं मिळून आलो इथं। मग काम बंद करायचं आम्ही जर नाही रस्ता झाला तर आम्ही काम बंद आंदोलन करणार होतो। पण आता आम्हाला साहेबांनी काय आश्वासन दिले, आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने आम्ही स्लोपिंग रस्ता करून देतो म्हणून। काम पूर्वी जर नाही झालं तर आम्ही उपोषण करणार इथं बसून। यावेळी ठेकेदारांनी मोरीच्या काँक्रीटचं काम झाल्यानंतर दोन्ही बाजूला रस्ता करून देऊ असं आश्वासन दिलं। आम्ही आता आमचं एक काम चालू आहे टू वॉलचं काम झालं की आम्ही लगेच रॅम्प बनवून देऊ, कारण याचा क्युरिंग पिरियड वगैरे जाऊन द्यावं लागेल, तसे वाहन चढवतात येणार नाही। यावेळी शिवाजी ढेरे, उत्तम दिवसे, रंगराव कळके, बाबूराव मगदुम, निलेश पाटील, संभाजी मरळीकर, वसंत पाटील साबळेवाडी, राजाराम मगदुम, केशव पोवाळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।